नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आगामी कंबाईन परीक्षेसाठी आपण प्रेडिक्शन सिरीज सुरू केलेली आहे. त्यातला आज आपला तिसरा दिवस आहे, म्हणजे तिसरं लेक्चर आहे. याच्या अगोदर ऑलरेडी 2 लेक्चर झालेले आहेत. मित्रांनो, पहिले लेक्चर आणि दुसरं लेक्चर या ठिकाणी पहिलं लेक्चर हे कोर पॉलिटी वरती होतं. दुसरं लेक्चर हे केंद्राचं आणि राज्याचं कार्यकारी मंडळ यांच्यावरती होतं. आज जे तिसरं लेक्चर आपण घेणार आहोत, तर तिसरं लेक्चर हे संसद प्लस राज्य विधिमंडळ या दोनच टॉपिक वरती असणार आहे. म्हणजे संसदेवरचे प्रश्न आणि राज्य विधिमंडळावरचे प्रश्न आपण हळूहळू प्रश्नांची संख्याही त्या ठिकाणी वाढवत नेणार आहोत. मुद्दाम सुरुवातीच्या काळात कठीण टॉपिक आपण घेतोय, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा खूप जास्त फायदा होत जावा. मित्रांनो, आजच्या प्रोडिक्शन सिरीज मधला मी पहिला टॉपिक घेतोय. बघा, अचूक विधानांचा पर्याय निवडा. ओके, एखादी व्यक्ती एकाच सभागृहाच्या 2 जागावर निवडून आल्यास, बघा, एखादी व्यक्ती एकाच सभागृहाच्या 2 जागावर निवडून आल्यास तिने 10 दिवसाच्यात एका जागेची निवड करावी. अन्यथा तिच्या काय रे दोन्ही जागा त्या ठिकाणी काय होतात, रिक्त होतात. लोकसभा तिच्या दोन्ही जागा काय होतात, रिक्त होतात. क्लिअर होत आहे? पहिलं वाक्य कळालंय का? एकाच सभागृहाच्या 2 जागेवर. बघा, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 सांगतो. RPA कायदा 1951 सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त 2 मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकता. उदाहरणार्थ सध्या लोकसभेचे एकमेव खासदार राहुल गांधी असे आहेत जे 2 मतदारसंघामधून मित्रांनो निवडून आले. एक केरळचा वायनाड आणि त्या ठिकाणी त्यांचा उत्तर प्रदेश मधला पारंपरिक अमेठी हा त्यांचा फॅमिलीचा मतदारसंघ. मग एखादा व्यक्ती जर एकाच सभागृहाच्या 2 जागेवरती त्या ठिकाणी जर निवडून आला तर त्याला मित्रांनो तात्काळ एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. आणि जर त्यानं राजीनामा दिला नाही तर त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात. अशी संविधानात म्हणजे अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. मी तुम्हाला थोडक्यात या 4 प्रोव्हिजन समजून सांगतो. नीट बघा मित्रांनो, सगळ्यात पहिलं संसदेच्या 2 जागा. संसदेच्या 2 जागा. संसदेच्या 2 जागा म्हणजेच काय रे, लोकसभा प्लस राज्यसभा. जर एखादा व्यक्ती दोन्ही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याला मित्रांनो 10 दिवस दिले जातात. 10 दिवसात त्यानं एका जागेचा राजीनामा द्यायचा असतो. आणि जर त्यानं 10 दिवसामध्ये जर एका जागेचा राजीनामा दिला नाही तर मित्रांनो त्याची राज्यसभेतली जागा या ठिकाणी रिक्त केली जाते. दुसरं मित्रांनो, संसद प्लस राज्य विधिमंडळ. काही लोक मित्रांनो आमदार असताना खासदारकीची निवडणूक लढवतात आणि मग ते दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने निवडून आली तर त्यांना मित्रांनो 14 दिवस दिले जातात. 14 दिवसात त्यांनी मित्रांनो राज्य विधिमंडळाच्या जागेचा त्या ठिकाणी राजीनामा देणं अपेक्षित असतं. आणि जर त्यांनी 14 दिवसात राज्य विधिमंडळाच्या जागेचा राजीनामा दिला नाही तर मित्रांनो त्यांची संसदेमधली जागा काय केली जाते, रिक्त केली जाते. त्यानंतर मित्रांनो, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नंतर मी आता सांगितलं तुम्हाला की तुम्ही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल याच्या 2 मतदारसंघामधून तुम्ही निवडणूक लढवू शकता. ह्याला म्हणतात एकाच सभागृहाच्या 2 जागेवर निवड होणं असं त्याला मित्रांनो म्हणतात. आणि जर अशा पद्धतीने एकाच सभागृहाच्या 2 जागेवर जर त्या ठिकाणी सदस्य निवडून आला तर त्याला मित्रांनो तात्काळ एका जागेचा राजीनामा द्यायचा असतो. तात्काळ म्हणजे शपथ घेण्याच्या अगोदर त्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यायचा असतो. आणि जर त्यांना राजीनामा दिला नाही तर त्याच्या मित्रांनो दोन्ही जागा या ठिकाणी रिक्त केल्या जातात. मित्रांनो, तिसरी कंडिशन अशी आहे, चौथी कंडिशन अशी आहे, फर्स्ट सभागृहाचा सदस्य असताना जर तुम्ही सेकंड सभागृहात निवडून आला तर तुमची फर्स्ट सभागृहातली जागा काय केली जाते, रिक्त केली जाते. या 4 प्रोव्हिजन्स व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. मित्रांनो, इथे बघा बरं, एकाच व्यक्ती एकाच सभागृहाच्या 2 जागेवर निवडून आल्यावर तिनं 10 दिवसाच्या एका जागेची निवड करावी आणि त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात. मित्रांनो, एकाच सभागृहाच्या 2 जागेवर निवडून आला तर व्यक्तीने तात्काळ एका जागेचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात. अशी प्रोव्हिजन आहे. हे वाक्य चुकीचं आहे. एखादी व्यक्ती संसद व राज्य विधिमंडळ सदस्य म्हणून निवडून आल्यास तिनं 14 दिवसाच्या आत, 14 नाही मित्रांनो, तिनं 10 दिवसाच्या आत राज्य विधिमंडळाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तिची
संसदेमधली जागा रिक्त होते. मित्रांनो इथं 14 ऐवजी काय पाहिजे रे 10 पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. एखादी व्यक्ती संसदेच्या 2 जागेवर निवडून आली असेल तर, बघा संसदेच्या 2 जागेवर निवडून आली असेल तर, संसदेच्या म्हणजेच काय मित्रांनो लोकसभा प्लस राज्यसभा, संसदेच्या 2 जागेवर निवडून आले असेल तर तिने तात्काळ एका जागेचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्याची राज्यसभेतील जागा त्या ठिकाणी काय होते रिक्त होते. मित्रांनो जर संसदेच्या 2 जागेवर निवडून आला तर तुम्हाला या ठिकाणी 14 दिवस दिले जातात. 14 दिवसामध्ये तुम्ही एका जागेचा राजीनामा द्यायचा असतो, अन्यथा तुमच्या त्या ठिकाणी मित्रांनो राज्यसभेतली जागा या ठिकाणी रिक्त होते असं आहे. ओके, हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून या ठिकाणी अचूक विधान विचारलंय, यापैकी एकही विधान अचूक नाहीये. तिन्ही विधान काहीतरी चुकीची या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतात. हे व्यवस्थित पद्धतीने काय करून ठेवा, लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. मंत्री व महान्यायवादी यांना संसदेच्या कामकाजाबाबत विशेष हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. मित्रांनो बघा, मंत्री असेल किंवा महान्यायवादी असेल, जर तुम्ही या दोघांना संविधानाने विशेष हक्क काय दिलेत याचं कारण जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला समजून येईल. मित्रांनो मंत्री हा देशाचा असतो, मग त्याला लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना प्रश्न विचारण्याचा मित्रांनो सारखाच अधिकार असतो. जर समजा हा एक व्यक्ती मंत्री आहे आणि तो लोकसभेचा जर सदस्य असेल तर तो लोकसभेच्या कामकाजामध्ये भाग घेणार आहे, तिथं मतदान करणार आहे, सगळ्या गोष्टी तो सदस्य नात्याने त्या ठिकाणी करणार आहे. परंतु मित्रांनो एक्स हा लोकसभेचा जरी सदस्य असला तरी त्याला राज्यसभेमध्ये सुद्धा जाण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचं कारण एक्स हा आता सदस्य नाहीये, तर एक्स हा आता मंत्री आहे आणि मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दोन्ही सभागृहाला असतो. कळलं होतं? दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, महान्यायवादी हे केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. आणि मित्रांनो त्यांना केंद्र सरकारच्या वतीने देशातल्या सगळ्या न्यायालयांमध्ये केंद्र सरकारची बाजू मांडण्याचा त्या ठिकाणी मित्रांनो अधिकार असतो. जशी त्यांना न्याय व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, तसंच मित्रांनो महान्यायवाद्यांना संसदेच्या कामकाजाबाबत सुद्धा भाग घेऊन शासनाची त्या ठिकाणी बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे जे महान्यायवादी आहे हा लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये काय करू शकतो, भाग घेऊ शकतो. मित्रांनो माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मंत्री आणि महान्यायवादी यांनाच असतो. खाली भारतीय संविधानाचा कलम 177 अन्वये राज्य विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये भाग घेण्याचा अधिकार राज्याचा मंत्री आणि राज्याचा महाधिवक्ता यांना असतो त्या ठिकाणी. मग मित्रांनो आता मी पहिल्यांदा मंत्र्याबद्दल बोलतो. मित्रांनो बघा, एका सभागृहाचा सदस्य असलेला मंत्री दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, भाषण करू शकतो, वक्तव्य करू शकतो, परंतु त्याला मतदान तो ज्या सभागृहाचा सदस्य आहे तेच करता येतं. ओके, त्यानंतर मित्रांनो महान्यायवादी सुद्धा मंत्र्यांप्रमाणे दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, भाषण करू शकतो, परंतु मित्रांनो त्याला दोन्ही सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळत नाही. कारण मित्रांनो महान्यायवादी हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य असत नाही. मित्रांनो कलम 88 अन्वये हे अधिकार मंत्री आणि महान्यायवाद्यांना प्रदान करण्यात आलेले आहे आणि कलम 177 अन्वये हेच अधिकार राज्याचा मंत्री आणि राज्याचा महाधिवक्ता यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. इथं व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, कलम 87 मध्ये राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषण आहे. राष्ट्रपतींचं काय आहे, विशेष अभिभाषण आहे. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल की भारताचे जे राष्ट्रपती आहेत हे मित्रांनो विशेष अभिभाषण केव्हा करतात, तर ते 2 परिस्थितीमध्ये विशेष अभिभाषण करत असतात. नवीन लोकसभेची पहिली बैठक किंवा पहिला अधिवेशन आणि त्यानंतर मित्रांनो प्रत्येक सभागृहाचं प्रत्येक वर्षी भरणारं पहिलं अधिवेशन. क्लिअर होतंय? नीट बघा, नव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आणि त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा यांची एका वर्षात 2 अधिवेशन व्हावीत. आता सध्या 3 होतात, तो भाग सोडा, पण संविधानानं 2 व्हावीत असं सांगितलंय. आणि त्यानंतर मित्रांनो प्रत्येक वर्षी होणारं पहिलं अधिवेशन
प्रत्येक सभागृहाचा या ठिकाणी राष्ट्रपती त्या ठिकाणी काय करत असतात, विशेष अभिभाषण करत असतात। राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालांना सुद्धा विशेष अभिभाषण करण्याचा अधिकार आहे मित्रांनो। त्याचं कलम आहे 176। कलम किती आहे, 176 अन्वये राज्यपालांना सुद्धा विशेष अभिभाषण करण्याचा अधिकार आहे। ओके, फक्त अभिभाषण सुद्धा आहे ते इथं 175 कलमामध्ये आहे। ओके, परंतु विशेष अभिभाषणावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कलम 176 हे सुद्धा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा। ओके, चला जायचंय पुढं। कलम 101 आणि कलम 102 वरती मी पुढे तुम्हाला बोलतो। ओके, पुढे मी तुम्हाला बोलतो कलम 101 जागा रिक्त होणार आहे आणि कलम 102 मध्ये विविध प्रकारच्या अपात्रता दिलेल्या आहेत। ओके, आपण त्या पुढे बघूयात। ओके, विधानसभेची कमाल व किमान सदस्य संख्या अनुक्रमे इतकी निश्चित करण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, आपल्याला विधिमंडळ हा शब्द, विधिमंडळ, ओके, विधिमंडळ म्हणजे विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल या 3 घटकांचं मिळून मित्रांनो विधिमंडळ बनतं, असं भारतीय संविधानाच्या कलम 168 मध्ये सांगितलं आहे। कळतंय? भारतीय संविधानाच्या कलम 169 मध्ये असं सांगितलंय की राज्यामधली विधान परिषद बरखास्त केली जाऊ शकते किंवा निर्माण केली जाऊ शकते, हे या ठिकाणी सांगितलंय। त्यानंतर मित्रांनो कलम 170 मध्ये विधानसभेची रचना सांगितली आहे। विधानसभेची काय सांगितली आहे, रचना ही त्या ठिकाणी मित्रांनो 170 कलमामध्ये विधानसभेची त्या ठिकाणी काय सांगितली मित्रांनो, रचना सांगितली आणि 171 कलमामध्ये विधान परिषदेची काय सांगितली दादांनो, रचना सांगितली। ओके, 170 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की विधानसभेची कमाल सदस्य संख्या ही 500 असेल तर किमान सदस्य संख्या ही 60 असेल, म्हणून उत्तर 1 नंबरचा पर्याय आहे। कळलं होत आहे? तसेच मित्रांनो विधान परिषदेची रचना सांगत असताना विधान परिषदेची रचना ही कमाल त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 असेल। त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या किती असेल, 1/3 असेल। उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या विधानसभेची 288 आहे, 288च्या 1/3 जेवढे येईल तेवढी महाराष्ट्राच्या विधानसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या असेल, हे या ठिकाणी लक्षात ठेवा विधान परिषदेच्या। तर किमान सदस्य संख्या ही 40 सदस्य असेल असं त्या ठिकाणी विधान परिषदेच्या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे। विधान परिषदेच्या बाबतीत अजून थोडं मी पुढं या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो। कलम 171 अन्वये विधान परिषदेचे 506 सदस्य हे निर्वाचित येतात, तर 106 सदस्य हे मित्रांनो नामनिर्देशित असतात। कसे असतात, नामनिर्देशित असतात। इथं मित्रांनो 1/3 सदस्य 1/12 सदस्य आणि 1/12 सदस्य असं 4 गट पडलेत। 1/3 सदस्य हे त्या राज्याच्या विधानसभा सदस्याकडून येतात, 1/3 सदस्य हे त्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून येतात, 1/12 त्या राज्याच्या पदवीधर मतदारांकडून निवडले जातात, 1/12 त्या राज्याच्या शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात। आणि मित्रांनो 1/6 म्हणजेच हा आकडा 12 येतो, तर 1/6 लिटरेचर, बघा इथं ट्रिक्स आहे, CLASS, कोऑपरेटिव्ह सेक्टर, लिटरेचर, आर्ट, सोशल सर्व्हिस आणि सायन्स याच्यामधून मित्रांनो राज्यपाल निवडतात। कळलं होत आहे? बघा इथं काय प्रश्न आलाय, 1/3 सदस्य हे स्वतंत्रपणे विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत निवडले जातात। बरोबर आहे, या ठिकाणी मी एकत्रित जॉईन करून प्रश्न बनवला होता। 1/12 सदस्य स्वतंत्रपणे पदवीधर व शिक्षण पाहिजे इथं, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात मित्रांनो। 1/12 हे बरोबर आहे। ओके, 1/12 सदस्य राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात मित्रांनो। 1/12 नाही, 1/6 बघा, 1/6 योगायोगानं तो 12 आकडा होतोय। क्लिअर होतोय का, नीट बघा। ओके, त्यामुळे हे वाक्य काय असेल रे, चुकीचं असेल। आता बघा, सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची 78 सदस्य संख्या आहे। 78 मधून हे राज्यपालाचे 12 मायनस करा, खाली होतात 66
आता 66 बायफर्गेशन जर तुम्ही बघितलं तर विधानसभा सदस्याकडून 30, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22, पदवीधरांकडून 7 आणि शिक्षकाकडून 7 आणि हे 12. अशा पद्धतीने 78 सदस्य हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे डिस्ट्रीब्युट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे क्रम 171 अन्वय असेल. क्लिअर होत आहे? तर अशा पद्धतीने तुम्हाला याही गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. क्लिअर होत आहे? तर हे जरा व्यवस्थित पद्धतीने काय करा, करून ठेवा. ओके, चला आता 5 नंबरचा बघा. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांना पदावरून दूर होताना प्राप्त होणारे हक्क या कलमामध्ये नमूद आहेत. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बघा भारतीय संविधानाच्या कलम 178 अन्वये विधानसभेसाठी एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष यांची त्या ठिकाणी मित्रांनो तरतूद करण्यात आलेली आहे. क्लिअर होत आहे? 179 कलमामध्ये त्यांची जागा रिक्त होणं असं सांगितलंय. जर त्यांचं समजा सदस्यत्व गेलं तर त्यांना जागा म्हणजेच पद खाली करावं लागतं. जर त्यांनी समजा ते एकमेकाला अध्यक्ष उपाध्यक्षाला किंवा उपाध्यक्ष अध्यक्षाला संबोधून काय देऊ शकतात, राजीनामा देऊ शकतात. जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यांचं पद खाली होईल. त्यांना विधानसभेनं प्रभावी बहुमतानं त्या ठिकाणी जर पदावरून दूर केलं, काय केलं, पदावरून जर दूर केलं तरी मित्रांनो ते काय होऊ शकतात, त्यांचं सभापती पद किंवा अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपद काय होऊ शकतं, खाली होऊ शकतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो कलम 179 मध्ये त्या ठिकाणी त्यांचं पद रिक्त होण्यासंदर्भामध्ये म्हणजे सभापती किंवा पीठासीन अधिकारी हे पद रिक्त होण्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलंय. कलम 180 मध्ये मित्रांनो जेव्हा यांची पद रिक्त होतात त्या ठिकाणी मित्रांनो कोण त्या पदावरती काम करेल या संदर्भामध्ये तरतूद आहेत. समजा इकडे बघा विधानसभा अध्यक्ष आहेत. ओके, यांचं जर पद रिक्त झालं किंवा हे गैरहजर आहेत, हे 2 गोष्टी असतात. समजा त्यांचा मृत्यू झाला तर असं समजलं जातं की त्यांचं पद रिक्त झालेलं आहे किंवा ते परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत तर असं समजलं जातं की त्यांचं पद गैरहजर आहे. मग अशा दोन्ही परिस्थितीमध्ये उपाध्यक्ष हे मित्रांनो पदावरती येत असतात, पदग्रहण करत असतात, हे लक्षात ठेवा. परंतु जेव्हा उपाध्यक्षचंही पद रिक्त असतं किंवा उपाध्यक्ष ही त्या ठिकाणी सभागृहामध्ये गैरहजर असतात तेव्हा मात्र गोंधळ निर्माण होतो मित्रांनो. जेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांची पद रिक्त असतात तेव्हा राज्याचे राज्यपाल हे विधानसभा सदस्यांमधून एका व्यक्तीला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड करतात, हे लक्षात ठेवा. परंतु मित्रांनो अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची पद जेव्हा गैरहजर असतात तेव्हा या ठिकाणी अध्यक्षांनी तयार केलेलं एक 4 सदस्यीय मित्रांनो पॅनेल या ठिकाणी असतं. या पॅनेल मधला कुठलाही एक व्यक्ती या दोघांच्या गैरहजेरीमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो अध्यक्ष बनत असतो. हे तरतूद भारतीय संविधानाच्या कलम 180 मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. परंतु जेव्हा मी आता सांगितलं तुम्हाला मित्रांनो अध्यक्ष उपाध्यक्ष असतील यांना त्या ठिकाणी विधानसभेच्या प्रभावी बहुमतानं त्या ठिकाणी पदावरून दूर केलं जातं. परंतु जेव्हा यांना पदावरून दूर केलं जात असतं तेव्हा त्यांना भारतीय संविधानाच्या कलम 181 नुसार मित्रांनो त्या ठिकाणी अधिकार मिळत असतात. मी तुम्हाला इथं विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल या ठिकाणी सांगितलंय. इकडे बघा उपाध्यक्षाबद्दलही मी त्या ठिकाणी पुढे बोललोय, पण उपाध्यक्षांच्या अधिकाराबद्दल स्पष्ट अशी भारतीय संविधानामध्ये तरतूद आपल्याला पाहायला मिळत नाही. अध्यक्षांबद्दल अशी स्पष्ट अशी तरतूद आहे, लक्षात ठेवा. ते सभागृहाचे अध्यक्ष म्हणून काम करू शकत नाहीत. जर ते अध्यक्ष म्हणून काम करणार नाहीत तर त्यांना मित्रांनो सभागृहामध्ये निर्णायक मत देण्याचा हक्क असणार नाही. परंतु मित्रांनो ते सदस्य असल्यामुळे सभागृहाच्या फर्स्ट फेरीत मतदान करू शकतात. सदस्य या नात्याने चौथी मित्रांनो गोष्ट आहे ते कामकाजात भाग घेऊ शकतात. भाग घेणं, बाजू मांडणं हे अधिकार मात्र मित्रांनो त्यांना मिळत असतात, हे लक्षात ठेवा. हे विधानसभा अध्यक्षांचे कलम 181 नुसार असणारे अधिकार आहेत. पण मित्रांनो ह्या उपाध्यक्षांचे अधिकार सुद्धा कलम 181 मध्येच आहेत. परंतु हे जे उपाध्यक्ष आहेत ह्या उपाध्यक्षांचे जे अधिकार आहेत कुठलं खालचे बघा, त्यांना सभागृहात मतदान करता येईल का, त्यांना सभागृहात भाग घेता येईल का, त्यांना सभागृहात बाजू मांडता येईल का, या बाबतीमध्ये मित्रांनो भारतीय संविधान आपल्याला स्पष्टपणे तरतुदी देत नाही,
हे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल रे, लक्षात घ्यावं लागेल. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर ह्या तरतुदी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, चला चला कलम हे कळालंय का? ओके, थोडं टेक्निकल इश्यू झाला म्हणून मी थांबलो होतो. ओके, चला बरोबर आहे. तर ह्याचं उत्तर काय असेल रे, कलम 181 असेल. चला जाऊयात पुढे थोडं. बघा 6 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, 6 नंबरचा प्रश्न. आता 6 नंबरचा प्रश्न बघा, वाचून घ्या. 6 नंबरचा प्रश्न वाचून घ्या. अखिल भारतीय सेवा निर्माण करणं किंवा त्या विसर्जित करणं या संदर्भामध्ये कोणाला अधिकार आहेत? ओके मित्रांनो बघा, हा प्रश्न राज्यसभेचे अधिकार, कोणाचे अधिकार रे? राज्यसभेचे अधिकार या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. मित्रांनो भारतीय संविधानानं राज्यसभेला 2 असे विशेष अधिकार दिलेत. एक कलम 249 मध्ये आहे आणि एक भारतीय संविधानाच्या कलम 312 मध्ये आहे. मित्रांनो 249 असं सांगतं की संसदेला जर राज्य सूचीवर कायदा करायचा असेल, कुणावर कायदा करायचा असेल, राज्य सूचीतल्या कुठल्याही विषयावर कायदा करायचा असेल तर संसदेला हा अधिकार राज्यसभेने दिला पाहिजे. राज्यसभेने विशेष बहुमताने तो ठराव पारित करून हा अधिकार दिला पाहिजे. अर्थातच राज्यसभा हा अधिकार 1 वर्षासाठीच देऊ शकते, असा तो 1 वर्षाने कितीही वेळा रिन्यू करता येऊ शकतो. ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो 312 नुसार अखिल भारतीय सेवा, आता अखिल भारतीय सेवा म्हणजे काय रे? ज्या सेवा फक्त केंद्र सरकारसाठी काम करतात त्यांना केंद्रीय सेवा म्हणतात. ज्या सेवा फक्त राज्य सरकारसाठी काम करतात त्यांना राज्याच्या सेवा म्हणतात. आणि ज्या सेवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांसाठीही काम करतात त्यांना मित्रांनो अखिल भारतीय सेवा असं म्हणतात. बघा, अखिल भारतीय सेवा, ज्या सेवा केंद्र प्लस राज्य दोघांसाठीही काम करतात. परंतु मित्रांनो अखिल भारतीय सेवा ह्या संघ राज्य तत्वाच्या विरोधात आहेत किंवा विरोधात असल्या कारणामुळं त्या अखिल भारतीय सेवांना जोपर्यंत राज्यांची संमती मिळत नाही किंवा राज्यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्या अखिल भारतीय सेवा या देशामध्ये लागू होत नाहीत. आता सर्व राज्यांची संमती घेण्याऐवजी जर त्याला राज्यसभेने संमती दिली तर सर्व राज्यांनी त्याला संमती दिली असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मित्रांनो अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा, नष्ट करण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या कलम 312 न मित्रांनो राज्यसभेला दिलाय. कोणाला दिलाय? राज्यसभेला दिलाय. राज्यसभा विशेष बहुमतानं ठराव पारित करून संबंधित कृती करू शकते, हे या ठिकाणी लक्ष ठेवा. मित्रांनो सध्या देशामध्ये IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अशा 3 अखिल भारतीय सेवा आहेत. मित्रांनो पंचायोगानं मित्रांनो 4 नव्या अखिल भारतीय सेवा तयार करण्याची त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, अभियांत्रिकी असेल आणि न्यायिक सेवा असेल, अशा 4 सेवा पंचायोगानं तयार करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली. त्यानंतर मित्रांनो त्याच्या अगोदर आलेला सरकारी आयोग आहे. सरकारी आयोगानं अखिल भारतीय सेवेला जास्त अधिकार दिले पाहिजे, अखिल भारतीय सेवा प्रबळ केल्या पाहिजे. कळतंय? जेणेकरून संघराज्य व्यवस्थेला मजबूतीकरण येईल किंवा केंद्र प्रबळ असण्याला थोडं अजून मजबूतीकरण येईल या बाजूनच पंचायोग असेल किंवा सरकारी आयोग असेल यांनी तरतुदी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याही तरतुदी आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो 312 हे या ठिकाणी कलम आपल्याला अखिल भारतीय सेवेच्या संदर्भात सांगता येऊ शकतं. कलम 249 मी आत्ताच या ठिकाणी कव्हर केलाय. 311 कलम आता सध्या राज्यामध्ये का IAS ऑफिसरची सध्या खूप जास्त चर्चा चालू होते, त्यामुळे मी 311 हे कलम घेतलं. 311 हे कलम केंद्राच्या अखिल भारतीय सेवेच्या किंवा राज्याच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना पदावरून दूर करण्याच्या संदर्भामध्ये कलम 311 आहे. मित्रांनो या कलम 311 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की संबंधित अधिकाऱ्याला ज्या ऑथॉरिटीनं नियुक्त केलेला आहे त्याच्यापेक्षा दुय्यम दर्जाची ऑथॉरिटी त्यांना सेवेतून काढून टाकू शकत नाही. अर्थातच त्यांना जर सेवेतून काढून टाकायचं असेल तर त्यांना स्वतःची नैसर्गिक न्याय तत्वानुसार बाजू मांडण्याची संधी त्या ठिकाणी दिल्याशिवाय त्यांना पदावरून दूर करता येणार नाही. हे भारतीय संविधानाचं कलम 311 आहे. हे नागरी सेवकांना त्या ठिकाणी मित्रांनो पदाची सुरक्षा प्रदान करतं. त्यानंतर 315 तुम्हाला माहिती असेल मित्रांनो आपल्यासाठी
अखिल भारतीय आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा संयुक्त राज्य लोकसेवा आयोग असेल, यांच्या बाबतीमध्ये कलम 315 मध्ये तरतुदी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही कलम ही मी तुम्हाला संभाव्यमध्येच देतोय. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 नंबरचा पर्याय. क्लिअर होत आहे. त्यानंतर मित्रांनो बघा 7 नंबर, पुढील विधाने अभ्यासून अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. मी बघा अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. सभागृहाच्या तहकुबीमुळे सभागृहाची बैठक संपते. मित्रांनो भारतीय संविधानाचं कलम 85 हे अधिवेशनांच्या संदर्भामध्ये आहे. तर कलम 85 नुसार प्रत्येक सभागृहाची वर्षातून 2 अधिवेशनं झाली पाहिजे. अधिवेशनाची वेळ, जागा, ठिकाण हे कलम 85 नुसार केंद्रामध्ये राष्ट्रपती तर राज्यामध्ये राज्यपाल ठरवतील असं सांगण्यात आलंय. मित्रांनो अधिवेशनाच्या संदर्भात 3 संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत. इंग्लिशमध्ये मी लिहितो ऍडजॉर्नमेंट ऑफ सिनेट आहे, आणि तिसरं आहे मित्रांनो प्रोरोगेशन. ह्या 3 संकल्पना अतिशय आपल्याला महत्वाच्या आहेत मित्रांनो. ऍडजॉर्नमेंट म्हणजे काय रे? ऍडजॉर्नमेंट म्हणजे मित्रांनो गृह तहकुबी. सिनेडाय म्हणजे अनिश्चित काळासाठी गृह तहकुबी. मित्रांनो प्रोरोगेशन म्हणजे सत्र समाप्ती. बघा ऍडजॉर्नमेंट आणि ऍडजॉर्नमेंट ऑफ सिनेडाय हे करण्याचा अधिकार संबंधित सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याचा असतो. हे 2 अधिकार संबंधित सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला असतात, हे लक्षात ठेवा. मग तो केंद्रात असू द्या किंवा राज्यात असू द्या. आणि त्यानंतर सत्र समाप्ती करण्याचा अधिकार केंद्रामध्ये राष्ट्रपतीला आहे, आणि मित्रांनो राज्यामध्ये तो अधिकार राज्यपालांना आहे. हे बेसिक एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो ऍडजॉर्नमेंट होऊ द्या, सिनेडाय होऊ द्या किंवा प्रोरोगेशन होऊ द्या, सभागृहाच्या समोर प्रलंबित असणारं जे काही कामकाज आहे त्या कामकाजावर काही परिणाम होत नाही. तुम्ही जर ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीचं उदाहरण घेतलं तर ब्रिटनमध्ये जेव्हा सभागृहाचं अधिवेशन संपतं तेव्हा त्या ठिकाणी जेवढे काही प्रलंबित कामकाज आहे, विधेयक आहेत, ते सगळं रद्द केलं जातं. परंतु भारतात असं होत नाही. एका बैठकीमध्ये शिल्लक राहिलेली विधेयकं, एका अधिवेशनामध्ये शिल्लक राहिलेली विधेयकं पुढच्या बैठकीत पुढच्या अधिवेशनामध्ये कॅरी फॉरवर्ड केली जातात. हो, जेव्हा अधिवेशन संपतं तेव्हा त्या अधिवेशनासाठी काढलेल्या नोटिसा ह्या व्यपगत होतात, रद्द होतात, कारण त्या नोटीसवरती त्या अधिवेशनाची तारीख असते. पण विधेयक ही मात्र मित्रांनो ना बैठक संपल्यामुळे रद्द होतात ना अधिवेशन संपल्यामुळे रद्द होतात. ती पुढील बैठकीमध्ये पुढील अधिवेशनामध्ये कंटिन्यू केली जातात. मित्रांनो प्रश्न काय म्हणतोय बघा, सभागृहाच्या तहकुबीमुळे सभागृहाची बैठक संपते. ऑब्विसली त्या ठिकाणी मित्रांनो बैठकच संपते. सभागृहाच्या सत्र समाप्तीमुळे सभागृहाचं सत्र आणि बैठक दोन्ही संपते. ऑब्विसली हे दोन्ही संपते. तहकुबीमुळे किंवा सत्र समाप्तीमुळे सभागृहाच्या समोरील प्रलंबित विधेयकांवर काही परिणाम होत नाही, ती व्यपगत होत नाहीत. हे वाक्य बरोबर आहे. मित्रांनो 4ही वाक्य त्या ठिकाणी काय तर बरोबर आहेत. 3ही वाक्यावरची बरोबर आहेत. मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने हे लक्षात ठेवा. विधानसभेचं विसर्जन झालं असता कामकाजावर होणाऱ्या परिणामाबाबत अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. मित्रांनो मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की या तुम्ही देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर या देशामध्ये विधिमंडळ नावाची एक संस्था आहे. भारतीय संविधान कलम 168 नुसार ह्या विधिमंडळामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष इतका आहे, तर विधान परिषद हे मित्रांनो स्थायी सभागृह आहे. मित्रांनो 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ह्या विधानसभेचं विसर्जन होतं, आणि मित्रांनो पुन्हा नवी विधानसभा दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी येते. 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्या अगोदर सुद्धा विधानसभेचं विसर्जन होऊ शकतं, परंतु त्या ठिकाणी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला पाहिजे. अशा 2 मार्गानं संबंधित राज्याच्या विधानसभेचं विसर्जन होऊ शकतं. आणि मित्रांनो जेव्हा विधानसभेचं विसर्जन होतं तेव्हा विधानसभेच्या समोर सुरू असलेलं किंवा प्रलंबित असलेलं जे काही कामकाज आहे तर त्या कामकाजावर काय परिणाम होतो
तर या अनुषंगाने आपल्याला खूपदा प्रश्न विचारलेले दिसत आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, काही विधेयक व्यपगत होतात तर काही विधेयक व्यपगत होत नाहीत. हे लक्षात ठेवा. व्यपगत म्हणजे रद्द होणं, संपुष्टात होणं, येणं. मग आपल्याला प्रश्न विचारला जातो, व्यपगत होणारी विधेयक सांगा, व्यपगत न होणारी विधेयक सांगा. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला जातो. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. इकडे बघा मित्रांनो, एखादं विधेयक जर विधानसभेनं पारित केलंय, इथं बघा विधानसभा आहे, इथं विधान परिषद आहे आणि इथं राज्यपाल आहे आणि त्या विधेयकाचा इथं परिणाम दिलाय. बघा आता, एखादं विधेयक विधानसभेनं पारित केलेलं आहे, मात्र ते विधेयक विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहे. अशा कंडिशन मध्ये जर विधानसभेचं विसर्जन झालं तर मित्रांनो ते विधेयक व्यपगत होते. काय होते? व्यपगत होते. हे लक्षात ठेवा. मित्रांनो विधानसभेमध्ये विधेयक प्रलंबित आहे. काय? प्रलंबित आहे, मात्र विधान परिषदेने ते विधेयक पारित केलेलं आहे, अजून राज्यपालाकडे ते विधेयक आलंच नाही. तर अशाही परिस्थितीमध्ये मित्रांनो ते विधेयक काय होऊन जातं? व्यपगत होतं. हे लक्षात ठेवा. मित्रांनो विधानसभेनेही ते पारित केलंय, विधान परिषदेनेही ते पारित केलंय आणि आता राज्यपालांच्या संमतीसाठी ते विधेयक प्रलंबित आहे. तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर विधानसभेचं विसर्जन झालं तर ते विधेयक मित्रांनो व्यपगत, लक्षात ठेवा, व्यपगत होत नाही. हे लक्षात ठेवा. मित्रांनो विधानसभेने ते विधेयक पारित केलंय, विधान परिषदेने ते विधेयक पारित केलंय, मात्र राज्यपालांनी ते विधेयक दोन्ही सभागृहाकडे पुनर्विचार पाठवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी विधानसभेचं विसर्जन झालेलं आहे. तर अशाही परिस्थितीमध्ये हे विधेयक व्यपगत होत नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. किंवा मित्रांनो विधानसभेने ते विधेयक पारित केलंय, विधान परिषदेने ते विधेयक पारित केलंय, मात्र राज्यपालांनी ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलंय किंवा राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवलंय. तर अशाही परिस्थितीमध्ये मित्रांनो ते विधेयक व्यपगत होत नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. क्लिअर होत आहे? तर मित्रांनो किंवा अजून अशी एखादी कंडिशन्स होऊ शकते की विधानसभेनं पारित केलंय, विधान परिषदेनं पारित केलंय किंवा इथं प्रलंबित आहे, पण यांना अजून पारित न केलेले किंवा विधानसभेकडे न आलेले मित्रांनो अशा कंडिशन मध्ये जर विधेयक असेल तर तेही विधेयक व्यपगत होत नाही. हे लक्षात ठेवा. व्यपगत न होणारी विधेयक 4 आहेत, तर व्यपगत होणारी विधेयक 2 आहेत. मित्रांनो इथे नीट लक्षात ठेवा. तुम्हाला एक ट्रिक देतो, ट्रिक्स देतो. मित्रांनो वाक्यात जर विधानसभेत प्रलंबित, नीट आहे का, वाक्यात जर विधानसभेत प्रलंबित असा शब्द दिसला तर परिणाम हा व्यपगत होण्यात होतो, व्यपगत होतं ते विधेयक. मित्रांनो विधानसभेत पारित मात्र विधान परिषदेत प्रलंबित असा जर वाक्यप्रयोग आला तर तेही विधेयक होऊन जातं, व्यपगत होऊन जातं. मित्रांनो वाक्यामध्ये जर राज्यपाल हा शब्द प्रयोग दिसला, बघा राज्यपालाची 3 विधानं येणार आहेत. वाक्यात जर राज्यपाल हा शब्द प्रयोग दिसला तर समजून जायचं ते विधेयक कायम राहतं, ते विधेयक व्यपगत होत नाही. म्हणजे वाक्यात राज्यपाल शब्द दिसला, राष्ट्रपती शब्द दिसला तर ते विधेयक रद्द होत नाहीत. ही पण ट्रिक्स त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी काम करावं लागेल. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मित्रांनो योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा आपल्याकडे ज्या वित्तीय समित्या आहेत त्या खूप जास्त महत्वाच्या आहेत. वित्तीय समित्या आपल्याकडे 3 आहेत मित्रांनो. वित्तीय समित्यावर आपल्याला खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. लोकलेखा समिती आहे ज्याची स्थापना 1921 मध्ये झाली. अंदाज समितीची स्थापना 1950 मध्ये झाली. ऍक्च्युली 1921 चीच ही पण समिती आहे. तेव्हा तिला स्थायी वित्त समिती असं नाव होतं. काय नाव होतं? स्थायी वित्त समिती असं मित्रांनो तेव्हा तिचं नाव होतं. नंतर तिची 1950 ला पुनर्रचना झाली आणि 1950 ला तिला अंदाज समिती हे नाव पडलं. मित्रांनो सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना 1964 मध्ये झाली. मित्रांनो सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत, सगळेच विधान त्या ठिकाणी काय आहेत बरोबर आहेत. हे लक्षात ठेवा. ओके इकडे बघा लोकलेखा समितीची स्थापना 21 ला आहे, अंदाज समितीची स्थापना 50 ला आहे, उपक्रम समितीची स्थापना 1964 ला आहे.
मित्रांनो, लोकलेखा समितीची जी काही संकल्पना आहे ती 1919च्या कायद्यामधून घेतली. अंदाज समितीची शिफारस जॉन मथाई यांनी केली, तर उपक्रम समितीची स्थापना ही कृष्ण मेनन यांनी केली असं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात, ज्यातले 15 सदस्य लोकसभेतले आणि 7 सदस्य राज्यसभेतले. अंदाज समितीमध्ये सर्वच्या सर्व सदस्य हे लोकसभेतलेच असतात, त्याच्यात 30 सदस्य असतात. 30. उपक्रम समितीमध्ये सुद्धा 22 सदस्य आहेत, ज्यातले 15 सदस्य लोकसभेचे आणि 7 सदस्य राज्यसभेचे. मित्रांनो, सदस्याची निवड प्रत्येक वर्षी केली जाते. सदस्यांचाही कार्यकाळ 1 वर्ष आहे. तिन्हीपैकी कुठल्याही समितीचा सदस्य हा मंत्र्यांना होता येत नाही. मित्रांनो, लोकलेखा समितीच्या बाबतीमध्ये एक संकेत पाळला जातो की लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष आहे तर तो विरोधी पक्षातला असावा, असा त्या ठिकाणी संकेत पाळला जातो. तर याही काही गोष्टी तुम्हाला मित्रांनो या वित्तीय समित्यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला कायम सांगत आलेलो आहे की जर तुम्हाला त्या ठिकाणी असं वाटत असेल की बाबांनो की आपल्याला हे जर होत नसेल, की तुम्हाला जर त्या ठिकाणी रिवाइज होत नसेल, तर त्या ठिकाणी मित्रांनो मी या ठिकाणी आपली वन डे रिव्हिजन बॅच आता कालच आपली झाली, रविवारी 14 डिसेंबरला. ही जी आपली वन डे रिव्हिजन बॅच आहे, तर ही वन डे रिव्हिजन बॅच आपली रेकॉर्ड करून मी मित्रांनो आपल्या समाधान कोकाटे पॉलिटी ऍप वरती व्यवस्थित पद्धतीने टाकलेली आहे. 10-11 तासाची, ही 11-12 तास मॅक्झिमम. तर ही आपली वन डे रिव्हिजन बॅच असेल. 10-11 तास मॅक्झिमम याच्या डोक्यावरून पाणी गेलं. ओके, जास्त नसणार आहे. तर त्याच्यामुळे रॅपिड मध्ये तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा हे रिवाइज करून घ्या. जर तुमचे प्रश्न चुकत असतील वगैरे, तर जर तुम्हाला अजून थोडं बेसिक मधून करायचं असेल तर मित्रांनो आपली रॅपिड फायर बॅच आहे, रॅपिड रिव्हिजन बॅच आहे. तर ती प्रॉपर 17-18 तासाची बॅच आहे. व्यवस्थित पद्धतीने ते रेकॉर्ड झालेले आहेत. दोन्ही बॅचेस रेकॉर्ड फॉर्म मध्येच आहेत. परीक्षेच्या अगोदर मल्टिपल वेळेस करा. आपल्या समाधान कोकाटे पॉलिटी ऍप वरती मित्रांनो PYQ पण मोठ्या प्रमाणावरती आहेत. सगळे सोडवत जावा. आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे ह्या टेलिग्राम चॅनलवरती आपण रोज 30-40 PYQ टाकतोय. आतापर्यंत मित्रांनो हजारो PYQ ची आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस घेतली. 10,000 पेक्षा मोफत PYQ आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत. सगळे सोडवा. जिथून जिथून तुम्हाला फायदा घेता येतोय तिथून तिथून मित्रांनो आपल्या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्या आणि पुढे जात राहा. मित्रांनो, एवढीच माफक तुमच्याकडून अपेक्षा आहे. क्लिअर होत आहे मित्रांनो? समित्याबद्दल बोललो. शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेतोय. संसद किंवा राज्य विधिमंडळ सदस्यांना पुढीलपैकी कोणत्या बाबतीमध्ये वैयक्तिक विशेषाधिकार आहेत? मित्रांनो, भारतीय संविधानाचा कलम 105 आणि 106 हे संसद सदस्यांच्या विशेषाधिकाराबद्दल बोलत आहे. मित्रांनो, हे विशेषाधिकार संसदेला आहेत, म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा दोघांना आहेत. ओके, यांना सभागृह या नात्याने आहेत. यांना काय आहेत रे? सभागृह या नात्याने हे विशेषाधिकार आहेत. आणि यांना मित्रांनो त्या ठिकाणी सामूहिक विशेषाधिकार असं म्हणतात. मित्रांनो, या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना सुद्धा विशेषाधिकार आहेत. सदस्यांना असणाऱ्या विशेषाधिकारांना आपण वैयक्तिक विशेषाधिकार असं पण म्हणतो. त्यानंतर मित्रांनो मंत्र्यांना हे विशेषाधिकार आहेत. महान्यायवाद्याला सुद्धा हे विशेषाधिकार आहेत. या सभागृहांच्या समित्यांना सुद्धा हे विशेषाधिकार आहेत. क्लिअर होत आहे? परंतु मित्रांनो, राष्ट्रपती किंवा राज्यामध्ये राज्यपाल हे जरी संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाचे अविभाज्य भाग असले तरी मित्रांनो यांना भारतीय संविधानाच्या कलम 361 न स्वतंत्र विशेषाधिकार प्रदान केल्यामुळं त्यांना कलम 105 किंवा कलम 194 मधले जे विशेषाधिकार आहेत ते त्यांना त्या ठिकाणी मित्रांनो मिळत नाहीत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तर तो वैयक्तिक विशेषाधिकारावरती विचारलेला आहे. वैयक्तिक विशेषाधिकार हे 3 प्रकारचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो अटकेपासून संरक्षण. पण हे अटकेपासूनचं संरक्षण हे कधी मिळतं? तर अधिवेशनाच्या काळात मिळतं. कधी मिळतं? अधिवेशनाच्या काळात मिळतं किंवा अधिवेशनाच्या दरम्यान मिळतं. मित्रांनो, अधिवेशनाच्या बघा, अधिवेशनाच्या 40 दिवस अगोदर आणि अधिवेशनाच्या 40 दिवस नंतर संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्याला अटक करता येत नाही. अर्थातच मित्रांनो ती अटक ही दिवाणी बाबतीत असते. कुठल्या बाबतीत असते? म्हणजे हे संरक्षण दिवाणी बाबतीत लागू आहे. कुठल्या बाबतीत लागू आहे रे? दिवाणी बाबतीत लागू आहे. हे संरक्षण फौजदारी किंवा मित्रांनो प्रतिबंधात्मक काय रे? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता या बाबतीमध्ये हे संरक्षण उपलब्ध नाही. हे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही अजून पुढे गेलं तर
साक्षीदार होण्यापासून किंवा न्याय निर्णयन सेवेपासून त्यांना त्या ठिकाणी मित्रांनो मुक्तता देण्यात आलेली आहे. न्याय निर्णयन सेवा म्हणजे काय? अर्थातच हेही अधिवेशनाच्या काळात असतं, हे बी अधिवेशन काळातच असतं. न्याय निर्णय सेवा म्हणजे काय? त्यांना पुरावे द्यायला या, साक्ष द्यायला या बाबतीमध्ये त्यांना सूट असते. त्यानंतर मित्रांनो बोलण्याबाबत किंवा मतदानाबाबत संरक्षण. त्यांनी जर एखाद्या संसदीय समितीमध्ये मतदान केलं, वक्तव्य केलं किंवा सभागृहात त्यांनी काही वक्तव्य केलं, मतदान केलं म्हणून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दिवाणी किंवा कुठल्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही होत नाही. मित्रांनो हे तुम्ही कलम 105, 194 हे मित्रांनो कलम 14च्या अपवादामध्ये सुद्धा बघितलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्हेरियस पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कंटेंट या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवावा लागेल. व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी बघा. ह्याचं उत्तर आहे 4 नंबर. ओके, विशेषतेवर उपलब्ध आहेत. इथं वरील सर्व असं पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? वरील सर्व असं पाहिजे होतं. ओके, हे लक्षात ठेवा. वरील सर्व त्यांना त्या ठिकाणी काय रे विशेषाधिकार उपलब्ध आहेत. मित्रांनो मी मुद्दाम होऊन कमी प्रश्न घेतोय कारण मला सगळ्या अँगल कव्हर करायचा आहे, आपल्याला रिव्हिजन घ्यायचं आहे. ओके, त्याच्यामुळं नुसते प्रश्न घेऊन उपयोग नाही. आपल्या टेलिग्राम चॅनलला 10,000 पेक्षा जास्त प्रश्नाचा सराव घेतला, पण मला असे प्रेडिक्टिव्ह किंवा प्रेडिक्शन वाईज टॉपिक घ्यायचे आहेत जिथं एक प्रश्न विचारू शकतो आणि त्याच्या आजूबाजूचा मला सगळा कंटेंट घ्यायचा आहे, जेणेकरून अशा पद्धतीने आपण रिवाइज करत जाऊ. मित्रांनो डेली बेसिसवर ही लेक्चर येत राहणार आहेत. आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ पडला मी लाईव्ह आलो की तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी काय होऊन जाईल, त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. मला वेळ असेल तेव्हा मी लाईव्ह येतो, मला वेळ नसेल तेव्हा मी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मित्रांनो लेक्चर्स टाकत राहतो, परंतु याच्यात खंड पडणार नाही. ओके, तर याची मी नेहमीच काळजी घेत राहीन. उद्याचा एखादा दुसरा दिवस खंड पडेल कारण मी पुण्याच्या बाहेर लेक्चर निमित्त जातोय. मित्रांनो तेवढं मला समजून घ्या. आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मला जोडले जा. तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्या भावाकडून खूप खूप शुभेच्छा. बाय बाय, टेक केअर.